नमस्कार. प्रश्न तुमचे, उत्तर हेमांगीचे या सिरीजच्या आजच्या भागामध्ये मी अमृता तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला काही ना काही समस्या या भेडसावत असतात. त्या समस्या मग शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक या वेगवेगळ्या स्तरांवरती विविध प्रश्न उद्भवतात, विविध समस्या उद्भवत असतात. तर असेच काही प्रश्न आपण घेऊन इथे आलेलो आहोत आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हेमांगी मॅम त्यांच्या ॲस्ट्रॉलॉजीच्या 20 वर्षांच्या प्रगल्भ अनुभवातून त्या आपल्याला काही उपाययोजना सांगणार आहेत आणि याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच उपयोग होईल. हेमांगी मॅमना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहेत, त्याचबरोबर त्यांचे 40पेक्षा जास्त सर्टिफिकेशन झालेले आहेत आणि त्या ॲक्युरेट प्रेडिक्शन करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. तर अशा या हेमांगी मॅमकडून आपल्याला आज इथे मार्गदर्शन मिळणार आहे. तर मी सर्वात प्रथम हेमांगी मॅमना इथे वेलकम करते. वेलकम हेमांगी मॅम. थँक्यू सो मच अमृता. थँक्यू सो मच. येस हेमांगी मॅम. तर आपल्याकडे ऑडियन्सनी भरपूर सारे प्रश्न पाठवलेले आहेत. तर त्या प्रश्नांमधला आज एक आपण प्रश्न बघूयात. तर आजचा जो प्रश्न आहे तो असा आहे की घरातली जी कुटुंब प्रमुख व्यक्ती असते तर ती व्यक्ती खूप चिडचिड करते आणि त्यामुळे घरातले इतर लोक देखील खूप त्रस्त आहेत आणि त्यामुळे घरातलं वातावरण हे शांत राहत नाही, घरात वातावरण खराब होतं. तर यावरती काय उपाययोजना करावी असा हा प्रश्न आलेला आहे. तर यावरती तुम्ही काय मार्गदर्शन कराल हेमांगी मॅम? अमृता, प्रश्न खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. तो याच्यासाठी की कुटुंब प्रमुख म्हटलं की त्यांच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या येतात. ओके, त्यांचा बिझनेस असेल किंवा त्यांचा जॉब असेल, मग तिथली जबाबदारी असते, मग घरच्या लोकांची जबाबदारी असते. घरच्या लोकांची म्हणजे त्यांचे आई बाप्पा असतात, वाईफ असते आणि फॅमिली असते. मग जर त्यांनी घर वगैरे घेतलं असेल तर मग त्यांच्यावर लोनची जबाबदारी असते. अशा अनेक जबाबदाऱ्यांमधून हे पुरुष कुटुंब प्रमुख जात असतात. मग आजच्या काळामध्ये कुटुंब प्रमुख ही महिला पण असू शकते आणि पुरुष पण असू शकते. ठीक आहे. तर ह्या व्यक्तीचा राग किंवा या व्यक्तीचा स्वभाव जर म्हणजे ऑफिस मधून येऊन किंवा बिझनेस मधून येऊन घरी जर ते खूप रागराग करत असेल तर सर्वात पहिले तर या व्यक्तीची राशी कोणती आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. सपोज ही व्यक्ती मेष राशीची असेल, मेष लग्न आणि वृश्चिक राशीची असेल तर यांचा अँगर हे म्हणजे मूळतः घेऊनच आलेले आहे. कारण मेष आणि वृश्चिक, मेष राशी अग्नितत्वाची राशी आहे, विषम राशी आहे. तर या राशींच्या पुरुषांमध्ये अँगर हा खूप जास्त असतो. तर म्हणजे वृषभ राशीच्या तुलनेमध्ये किंवा तुळा राशीच्या तुलनेमध्ये जर आपण ज्योतिषीय दृष्टिकोनातून जर याचा विचार केला तर ह्या लोकांसाठी उपाययोजना म्हणजे, पण आता आजकाल कसं झालंय, तुम्ही कुठल्याही राशीचे असू दे, तुम्ही कोणत्याही नंबरचे असू दे, ओके, राग हा अगदी कॉमन झालेला आहे. तर त्यासाठी उपाययोजना म्हणजे सर्वात पहिले घरच्या त्या स्त्रीने जर तिच्या पतीला खूप राग येत असेल तर काळे तीळ घेऊन, चिमटीमध्ये काळे तीळ घेऊन त्यांच्या डोक्यावरून त्रिवार ओवाळून भीमसेनी कापूर जाळून त्याच्यामध्ये टाकणे. पहिला उपाय हा आहे आणि ही क्रिया नियमितपणे करायची. कुटुंब प्रमुख जर मेष किंवा वृश्चिक राशीचे असेल तर तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये तिथे म्हणजे त्या स्त्रीने, त्यांच्या वाईफने किंवा त्यांच्या मुलीने तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन ओम नमः शिवाय आणि ओम तुंदुकाजी की जय हो हा मंत्र म्हणून त्यांना पाणी प्यायला द्यायचं. आता तुंदुकाजी हे कोण होते? तुंदुकाजी हे प्रसिद्ध गायक होते आणि देवऋषी नारद यांचे मित्र होते. शिवपुराणात यांची कथा आहे. महादेव भक्त पण होते. तर त्यांचं नाव घेऊन नियमितपणे त्यांना पाणी द्यायचं. बरं, मेष आणि वृश्चिक राशींसाठी तांब्याच्या ग्लासाचा वापर करायचा. वृषभ आणि तुला राशींसाठी चांदीचा ग्लासाचा वापर करायचा आणि मिथुन आणि कन्या राशीसाठी सुद्धा चांदीच्या ग्लासाचा वापर करायचा. त्यानंतर कर्क राशीसाठी सुद्धा चांदीचा ग्लास आणि सिंह राशीसाठी तांब्याचा ग्लास. मेष, वृश्चिक, सिंह राशी आणि
धनु आणि मीन राशीसाठी पितळेचा ग्लास. मग बाकीच्या राहिल्या 2 शनीच्या राशी, त्यांना काय मग लोखंडाच्या ग्लासमध्ये देणार का? नाही, त्यांच्यासाठी स्टीलचा ग्लास वापरायचा. म्हणजे मकर आणि कुंभ राशीसाठी स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी द्यायचं आणि ओम नमः शिवाय, ओम तुंबुकाजी की जय हो हा मंत्र म्हणून त्यांना पाणी द्यायचं रेग्युलर. त्यानंतर घरामध्ये त्यांच्यासाठी त्यांच्या घरामध्ये ज्यांना राग येतो त्यांच्या घरामध्ये रेड आणि ब्लॅक कलरचा वापर आणि नेव्ही ब्ल्यू कलरचा वापर, या तीनही कलरचा वापर कमी करायचा. म्हणजे घराचे पडदे आहे, सोफा सेट आहे, या आणि बेडशीट्स आहे, तर ह्या गोष्टींचा वापर कमी करायचा. पती पत्नीमध्ये रागामुळे काय होते, पती पत्नीचा विसंवाद होतो, संवाद घडत नाही. तर त्यांच्या बेडरूम मध्ये राधाकृष्णाची खूप सुंदर त्यांना जशी हवी आहे त्या पोझिशन मध्ये हवी आहे, डान्स करताना म्हणा किंवा झुला घेताना म्हणा, तर अशी खूप सुंदर फ्रेम लावायची बेडरूम मध्ये. इव्हन त्यांची पण हॅपी फॅमिलीची फोटो लावायची बेडरूम मध्ये आणि राधाकृष्णजीची पण फोटो लावायची. इव्हन त्यांच्या मंदिरामध्ये पण राधाकृष्णजीची एकतर मूर्ती ठेवा किंवा मग तिथे पण तुम्ही फोटो ठेवू शकता. आणि त्यांच्या उशीच्या खाली 5 मोर पीस ठेवायचे. ओके, ज्यांना राग येतो त्यांच्या उशी झोपताना. आणि त्यांच्या खिशामध्ये नेहमी व्हाईट चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट किंवा छोटे जे चॉकलेट्स असतात की नाही, मोठे नाही, छोटे चॉकलेट्स ठेवायचे. कारण जी व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर रागावते ना, तर त्या समोरच्या व्यक्तीची जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी या व्यक्तीला मिळत असते. ओके, ही निगेटिव्हिटी कट करण्यासाठी जी रागावणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या खिशामध्ये चॉकलेट्स रोज ठेवायचे. आणि आता तिसरी गोष्ट येते ती म्हणजे हिलिंगची. हिलिंग मध्ये वाईफ म्हणा, मुलं म्हणा, मुली म्हणा, त्यांच्या कुटुंब प्रमुख त्याच्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक असतील ते वारंवार म्हणतात, यांना ना रागच खूप येतो, यांना ना रागच खूप येतो. बस एकच स्वभाव वाईट आहे, ते म्हणजे यांचा राग, ते म्हणजे यांचा राग, असं वाईफ पण म्हणतात. आणि मग मुलं पण म्हणायला सुरुवात करते आणि इव्हन त्या व्यक्तीचे आई बाबा पण म्हणायला सुरुवात करतात. मग काय होते, आपण जी गोष्ट वारंवार बोलतो त्या गोष्टीला आपण एनर्जी देतो आणि ती गोष्ट वाढते. म्हणजे यांचा राग कमी होण्यापेक्षा, एवढे सर्व उपाय केल्यानंतर कमी होण्यापेक्षा अजून वाढत जाईल. त्याच्यामुळे घरामध्ये हिलिंग करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे चांगल्या शब्दांचा वापर करणं, शब्दांच्या थ्रू आपण हिलिंग करू शकतो, समोरच्या व्यक्तीला हील करू शकतो की माझे पती खूप शांत स्वभावाचे आहे. कम्प्लीट त्यांच्या अपोजिट आपण शब्दांचा वापर करायचा. त्यांचा जो काही XYZ स्वभाव आहे त्या स्वभावाच्या अपोजिट शब्द आणि चांगले शब्द, त्या शब्दांचा वापर करायचा. आता तुम्ही म्हणाल की ती व्यक्ती रागवत आहे आणि अगदी आक्रमक आहे, वृक्ष आहे, नीरस आहे, रसिक आहे, आणि अशा व्यक्तीसाठी प्रेम कसं आणायचं? पण ही व्यक्ती तुम्ही नाही आहेत ना, ही आहे. एखादी व्यक्ती रागावते का, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? कारण ती व्यक्ती दुःखी आहे. मग दुःखी व्यक्तीला परत दुःखी करायचं की त्याला प्रेम द्यायचं, त्याला समजून घ्यायचं, त्याच्यावर उपाययोजना करायच्या. तर ह्या सर्व गोष्टींसाठी या उपाययोजना करायच्या. आणि एक नंतर ज्योतिष दृष्टिकोनातून आपण त्यांना रुद्राक्ष पण देऊ शकतो, स्फटिकाची माळा घालणे किंवा त्याचे ब्रासलेट घालणे ते पण करू शकतो. आणि व्हाईट पॉट्स असतात त्याचे पण ब्रासलेट असते ते पण तुम्ही घालू शकता. कुटुंब प्रमुखाला जर राग येत असेल तर ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून पण उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगितले. आणि सायकोलॉजिकली पण त्यांना आपल्याला ट्रीटमेंट देता येते. ते म्हणजे ते रागात आहे तर आपण शांत राहणे. ओके, आणि सर्वात पहिले म्हणजे त्या व्यक्तीचा स्वीकार करणे, त्या व्यक्तीचा जसा आहे तसा स्वीकार करणे की यस माझे हजबंड या राशीचे आहेत आणि त्यांचा राग हा अशा प्रकारचा आहे, ही गोष्ट स्वीकार करणे. तुम्ही रागवूच नका असं म्हणणे हे संयुक्तिक नाही. तर सर्वात पहिले आहे स्वीकार करणे, म्हणजे त्याचा त्रास आपल्याला कमी होतो, समोरच्या व्यक्तीला कमी होतो असं. सेकंड, काही लोक असतात उगीच राग करतात, उगीच, म्हणजे त्यांचा तो एक सायकोलॉजिकल गेम असतो, माइंड गेम असतो मला, कारण ते स्वतः इन्सिक्युअर असतात. मग अशा वेळेस त्यांच्याशी योग्य कम्युनिकेशन करणं, योग्य संवाद साधणे. ओके, म्हणजे ते का असं करीत आहे,
का असा व्यवहार करतात आहे, त्यांच्या जॉबमध्ये काही झालं का, त्यांच्या बिझनेसमध्ये काही झालं का, त्यांना कोणता त्रास आहे का, त्यांना कोणता शारीरिक त्रास आहे की मानसिक त्रास आहे की भावनिक त्रास आहे, त्यांच्या कोणत्या अपेक्षाची पूर्ती झालेली नाही हे समजून घेणे. ओके, मानसिक लेवलला या सर्व गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. आणि जर गृहिणी म्हणजे त्यांची वाईफ जर पूजापाठ करणारी व्यक्ती असेल, तर जसं मी राधाकृष्णाचा फोटो लावायला सांगितलं, तर ओम क्लीम कृष्णाय नमः हा आकर्षणाचा मंत्र आहे. किंवा फक्त राधा 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 म्हटलं, हा मंत्र जरी म्हटला, ओम क्लीम कृष्णाय नमः हा आकर्षणाचा मंत्र आहे. दोघं पती पत्नीमध्ये वितंड वाद होऊ नये आणि प्रेम आणि सुसंवाद व्हावा यासाठी ओम क्लीम कृष्णाय नमः हा बेस्ट मंत्र आहे. तरी पण कोणाला हा जर मोठा वाटत असेल तर फक्त राधे राधे म्हटलं, हा मंत्र म्हटला तरी सफिशियंट आहे. आणि सेकंड, काही व्यक्ती अशा असतात, आज परत मी मेष आणि वृश्चिक, सिंह, धनु या राशीची पुरुष असेल आणि मीन राशीची, कर्क राशीची स्त्री असेल, तर अशा स्त्रीने मात्र हनुमान वडवानल स्तोत्र वाचणे अगदी गरजेचे आहे. कारण त्यांच्यामध्ये ती स्ट्रेंथ नसते, त्या बिचाऱ्या मुळमुळ रडत असतात. त्याच्यामुळे मीन आणि कर्क राशींच्या स्त्रियांनी जर त्यांचा पती खूप रागीट स्वभावाचा असेल तर त्यांच्यामध्ये ही सहन करण्याची हिंमत यावी, त्यांच्यामध्ये त्यांची सुद्धा सहनशक्ती वाढावी आणि हिंमत वाढावी यासाठी त्यांनी हनुमान वडवानल स्तोत्र वाचावे. कारण त्यामुळे ह्या लोकांचा ऑरा खूप पॉझिटिव्ह होईल आणि समोरची व्यक्ती कितीही राग केला तरी पण त्यांचा एवढा असर त्यांच्यावर होणार नाही. थँक्यू सो मच.